सो हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मी मजेत आहे. आणि मी दीपिकाच लाईफमध्ये तुमचे खूप खूप मोठं स्वागत करते. आणि तुम्ही बघू शकतात हा व्लॉग ॲक्च्युली गुरुपौर्णिमेचा आहे आणि थोडं लेट पोस्ट होतं आहे, तर बघत राहा नक्की. आणि इथे तुम्ही बघू शकता माझी स्वयंपाकाची गडबड सुरू आहे. तर ॲक्च्युली संडे आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात एक साईडला दूध ठेवले मी आणि एक साईडला कुकर. तर साची सणाला काहीतरी स्पेशल खायचं होतं, तर साचीला खायचं इथे बासुंदी. तर म्हटलं छोले पुरी आणि बासुंदी असं बेत बनवूया. तर दूध ठेवले मी साईडला मस्त उकळण्यासाठी आणि ते छोले कुकरमध्ये ठेवलेत. आणि इथे जर आमचं डिस्कशन सुरू आहे, कारण हे जाणार फिरायला, तर काय काय घ्यायचं कसं घ्यायचं ते सुरू आहे. मी स्वयंपाक करत होते आणि सोबत आमचं डिस्कशनही सुरू होतं. तुम्ही बघू शकतात पीठ वगैरे मळून झाले. त्यानंतर हातोहात मी भाजीची तयारी करून गेली. आणि सानूचा कथ्थक क्लास आहे, तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी तिला कथ्थक क्लास लावला आहे. तर त्यांच्या तिथे आहे प्रोग्राम, म्हणजे गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम आहे, तर तिथे जाईल. ॲक्च्युली तिला ड्रेस घ्यायला जायचं आहे, बट जायचं होतं पाऊस एवढं झालं की तिला ड्रेस घ्यायला जाता आलं नाही. कारण कथ्थकचा एक त्यांनी स्पेशल ड्रेस सांगितला आहे, व्हाईट कुर्ता आणि लेगिन्स रेड आणि दुपट्टा पण रेड, बट पाऊस असल्यामुळे गेलो नाही. तर पुढे बघा मी तिला आयडिया करून काय काय घातलं आहे, तरी तुम्ही बघू शकतात. मग ते मस्त भाजीची तयारी मी करून घेते आणि स्वयंपाक वगैरे सर्व करून घेईल पटापट. कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर खोबरं वगैरे किसून घेईल. आणि इथे साईडला बासुंदी रेडी होतं मस्त, आणि बासुंदी खूप छान झालेली. नंतर तुम्हाला मी शेअर करेल जेवतानाचा व्हिडिओ, तिथे तुम्ही बघू शकतात. आणि साची असते माझी किचनमध्ये हेल्प करत मला, इथे लसूण सोलून देते, ते करत असते, तिला आवडतं किचनमध्ये स्वयंपाक करायला. तर आणि इथे आता दूध मस्त उकळतं, तर आता यामध्ये मी साखर टाकून घेईल. ते तुम्ही बघू. आणि साखर थोडी ओली झाली आमची, कारण थोडं पाण्यात पडलेलं त्यामध्ये. साची पण करते कधी चहा, तर होते असं. ते तुम्ही बघू शकतात. मस्त दूध उकळत आलं, साखर टाकली, यामध्ये मस्त इलायची आणि चालू आहे माझ्याकडे, ते टाकून घेईल मी. आणि त्यानंतर मस्त उकळू द्यायचं. आणि बासुंदी ॲक्च्युली थंड मस्त लागते. तर तुम्हाला कशी आवडते नक्की कमेंट्स करून सांगा. गरम प्यायला आवडते की थंड? माझ्या मिस्टरांना फ्रीजमध्ये ठेवून नंतर मस्त थंडगार झालेली आवडते, आणि मलाही तशीच आवडते. सायजीला आवडते गरम गरम, बट आम्हाला थंड आवडते. तिथे तुम्ही बघू शकता भाजीची तयारी सुरू आहे माझी. मसाला वगैरे मी काढून घेतला आहे आणि तडका वगैरे देऊन गेले. छोले पण मस्त बॉईल झालेत, साईडला ठेवून गेलेत. आणि बासुंदी एक साईडला होते. आणि त्यानंतर मस्त पुरं लाटून गेलं आणि स्वयंपाक रेडी होईल माझा. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, मी पुढे तुम्हाला बरंच शेअर करेल. तर ब्लॉग स्किप करू नका, जेणेकरून मस्त मस्त काय आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला स्किप होईल. नाही तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअरही करायला विसरू नका. सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि पुन्हा तुम्ही इथे बघू शकता साची मस्त आली किचनमध्ये परत आणि टेस्ट करते बासुंदी, मलाही करते. ॲक्च्युली टेस्टची जाम तिला हे मस्त टेस्ट एकदम परफेक्ट सांगते ती, मीठ वगैरे काय असो, तिखट वगैरे. तर आता आणि तिला शिकायची पण आवड आहे असं स्वयंपाक वगैरे, आणि छानही करतात. इथे मी घेतलं आहे माझं कणिक आणि इथे पुऱ्यांच्या गोळ्या करून घेईल आणि मस्त पटापट पुरं लाटून घेईल. सो इथे तुम्ही बघू शकतात मी पुरं लाटायला घेतल्यात आणि तेल गरम करायला ठेवलं मी एका साईडला. आणि ते बासुंदी मस्त उकळत आहे आणि मी असं हातात लाटत जाते आणि पुरं बनवत जाते. छान फुलतात पण अशा. आणि पीठ मळताना मी तेल, मीठ, थोडीशी साखर टाकली 2-3 दाणे. तर तुम्ही बघू शकता पुऱ्या मस्त फुलतात. याप्रमाणे सर्व पुरं लाटून गेलं मस्त. आणि नंतर आम्ही जेवायला बसू. आणि सानूचा एक कथ्थकचा क्लास आहे, तर ती जाईल 4ला तिचा क्लास असतो. तर जेवण करून थोडा आराम पण होईल. तर चला पटापट लाटून घेते माझ्या पुऱ्या. आणि हे बघा साची झाली किचनमध्ये येऊन. आता आले तिचे पप्पा आणि मिक्स करते सर्व. त्यांना चारोळी थोडी कमी वाटत होती, त्यांनी पुन्हा टाकली. आणि मिल्क पावडर आणली ती टाकली. ॲक्च्युली खवा टाकते मी कधी कधी, बट खवा नव्हता खाली शॉपमध्ये, तर मिल्क पावडर आणली त्यांनी, ती टाकली. कारण थोडं मस्त घट्ट होते अजून. आणि खवा टाकायचं ॲक्च्युली, खवा टाकून एकदम छान टेस्ट येते बासुंदीला. थोडी इथे पापड तोडून घेणार आहे मी. तर इथे बघू शकतात पापड आमचे खूप छान झालेत तांदळाच्या वेळेस. आणि याने मस्त घोटून घेतलं आहे बासुंदी मिल्क पावडर टाकल्यानंतर. तर ऑलमोस्ट स्वयंपाक रेडी आहे माझा. आता जेवायला बसूया. काय चालू आहे? टीव्हीवरून भांडणं बंद करता टी, आता बघू द्या आम्हाला जरा. झालं आहे स्वयंपाक सर्व माझा आणि जेवायला बसतो आता.
चालू TV, लाईट लावला कारण बाहेर पाऊस सुरू आहे जोरात, तर अंधारा पडला घरामध्ये. भाजी बघा मस्त छान झाली, टेस्टी टेस्टी. बासुंदी का नको सांगू तुला? पापड देऊ? पापड पण तळले तुम्ही घे. आता एवढे मोठे मोठे बापरे. आणि साजीला आणि यांना सुकी भाजी खायची होती, सुकी भाजीची थोडी नॉर्मल. एवढंच आहे पापड. खाल्लेत का? होय. पापड 5च तळले मी. आणि तुम्ही या साजीला बासुंदी खायची होती 4 रुपये, तुम्हाला अगोदर सांगितलं. बासुंदी केली मी मस्त. आणि ॲक्च्युली बासुंदी थंड छान वाटते. थंड कधी करणार आणि कधी खाणार, तर मग आता गरम गरमच आहे, तशीच सर्व करते यांना. मी एक्स्ट्रा केली आहे बासुंदी, बघू शकतो तुम्ही. त्याला थंड केल्यानंतर रात्री खाण्याची एक वेगळीच मजा आहे. तिची रेडी. चला आम्ही बसतो जेवायला. छान बोलत छोट्याची भाजी कशी आहे चाची? छान आहे. मॅडम बासुंदी घे ना. का नको? मला नाही आवडलं. छान आहे. चला आम्ही जेवण करतो आणि तुम्ही या जेवायला. मस्त बासुंदी, छोळीची भाजी, पुरी एन्जॉय करा. या साहेबांचं ताट. साहेब पण जेवतील आता. मी बासुंदी खाऊन बघते कशी. साची सांगते थोडी गोड झाली. गरम आहे ॲक्च्युली बासुंदीचं ते थंड झालं छान होतं. रात्री अजून तेव्हा मेन टेस्ट करेल. तर सगळं जेवण करून भेटतात. तर जेवण वगैरे झालं, मस्त झालं कामं वगैरे. आणि आता वाजत आले 3:30. आणि सामाचा क्लास आहे 4ला. 4 ते 5. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर पूजा आहे त्यांच्या डान्स क्लासमध्ये, कथ्थकचा क्लास असतो. आणि थोडा लहान होतो टॉप. आणि ड्रेस घ्यायला जात होतो. पाऊस एवढं सुरू आहे पण आता थांबलं डायरेक्ट. थांबलं कुठे? सुरू आहे बघ आहे, चालू पाऊस. आता तिला नवीन आणायचं होतं कारण हा झालं 2 वर्षाला. आपल्याला 15 ऑगस्ट पण लागलीची डान्ससाठी. स्कूलमध्ये पण आम्ही सानू डान्स प्रोग्राममध्ये भाग घेतला आहे. तोच यूज होऊन जाईल ना. हां आता घेऊ तोच यूज होऊन जाईल. हां चांगला घेतला. एकदम शिव पण घेतलेलं वाईटाचे घेरवाले. असंच जा चड्डीवर. आणि लेगीस आता काय करणार, आम्ही जाणार होतो तिला घ्यायला. बघा पूर्ण नाही तिला लावावं लागेल ती वगैरे सगळं. झालं ना वाईट वाट काय होत. लेगीस मी घालून घेतली पिण्या लावली इकडे आणि वर चढून घेतली. कोणी सांगेल का ती माझी लेगीस आहे सांग. काय ना आपण येताना जर पाऊस आणला असेल तर घेऊ तुला ड्रेस. त्यांना आज गुरुपौर्णिमा आहे तर तिला मी सांगितलं की नेक्स्ट याच्यापासून घेऊ. आज गुरुपौर्णिमा आहे तर सेलिब्रेशन करणार होते. पूजा ठेवली त्यांनी मॅडमने. कॅडबेरी बेटर भेटेल नाही का? कॅडबेरी कशी भेटेल? तर प्रॉपर युनिफॉर्ममध्ये यायचं होतं आणि त्यांना युनिफॉर्म दिला आहे व्हाईट कुर्ता, लेगिन्स रेड आणि दुपट्टा रेड. आणि दुपट्टामध्ये तिला माझंच दिले. दुपट्ट्याला हे असं करून सांगत आपण असं असा इथे नाही चालेल हे राऊंड करतो असं. 1 2 3 4 असं नाही. 1 2 3 4 1 2 3
साना इज रेडी. कथ्थक हो रे. माझी गिफ्टची बॅग आहे माझ्या मागच्या बर्थडेची. लेगिन्स अजिबात वाटत नाही माझी घातलेली. थोडी लूज होते खाली खाली जाते म्हणजे कमरेत नाही पायाला. चल हळूहळू. केस ओलेच अजून सकाळपासून सुटले नाही. 4 वाजत आल्या. जब बसन पुढे बसते. मागे कपडे तुम्ही बघू शकतात. ओले कपडे टाकले सुकत आले थोडे. बेडरूममध्ये टाकते मी रात्री झोपताना. तर आली मी सानूला सोडून. ॲक्च्युली तिथे थांबायला काही हरकत नाही कारण एक असंच असतं. बट सानू मला बघत असते आणि तिचं लक्ष लागत नाही म्हणून मी येऊन गेले. आज लगेच येईल 1 तासानंतर. तर आता वाजले 4. अरे ही चेन जाम अडकून जाते. काय दे मला. थोडा आराम करते. एवढा वेळ लागतो सशी. एक एकच घ्यायची बस. नाही. गाईच आता झाली रात्र आणि बाजारात पण गेलेलो आम्ही. आज संडेच्या दिवशी बाजारात असतो भाजीपाला वगैरे. आणि किचनची ड्युटी आज कोण सांभाळते बघा. इथे बघा शेफ काय काय बनवलं बघू. तर बघा हे बघा निवडे बनवले. छान शेफ बनवलाय. शेफ मी बनवलाय. छान केलाय. अगं तो शेफ नाही तो शेफ जो जेवण बनवतो. आणि हे बघा कटलेस दाखवते मी. हे बघा कटलेस बनवले साची आणि यांनी मिळून. मेन म्हणजे साची. आणि हे बघा इथे तळत आहे. आज मी फुल आराम केलाय. आज म्हणजे आता संध्याकाळी आराम केला मी. हो मी तुम्ही दोघांनी तळलं ना म्हणून म्हटलं. संडेला काय म्हणजे आळशून जाते. छान केलंय. टेस्ट पण होती चांगली. हे सानूने का नाही घेतलं. खाल्ली जाणून 2-3. आणि एकदम प्रॉपर तळली मी. जरा पण आलं नव्हती किचनमध्ये. किती मीठ टाकलंय काय टाकलंय काहीच बघितलं नाही. या दोघांनीच केलंय. हात जळतोय. हात मीचे हात धु. साबणाने धुवून. साबणाने हात धुव. मिरचीचं आग मारायला 5-10 मिनटं बसून जेवून. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. ॲप तुम्हाला आवडला असेल आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो शेअर करायला विसरू नका. जसं शेअर करा आणि कमेंट्सही करा ब्लॉग कसा वाटला. आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हॅप्पी राहा खुश राहा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल एकदा पुन्हा धन्यवाद. सो चला बाय टेक केअर.